नमस्कार. काल मुलांना त्यांच्या आवडीचे ब्रोकोली सँडविच बनवून दिले होते. तर आता त्यातले माझ्याकडे काही ब्रेड उरले होते. तर म्हणलं ह्या ब्रेडचं आता करायचं काय एवढ्या ब्रेडचं? तर माझ्याकडे 8 ब्रेड उरले होते. तर मी त्यापासून की नाही एक ट्रेंडिंग रेसिपी बनवण्याचा विचार केला. तर काय केलं, त्याचे जे कडा आहेत ना, त्या कडा पूर्ण कापून घ्यायच्या आणि ह्या कडा की नाही तुम्ही वाळवून म्हणजे थोडं फॅनखाली वाळवून घ्यायच्या किंवा उन्हात वाळवून घ्यायच्या आणि त्याचे ब्रेड क्रम्स तयार करून ठेवायचे. म्हणजे आपण कधी टिक्की बनवतो, पॅटी बनवतो ना, तर त्याच्यासाठी ते उपयोगात येतं. तर हे ब्रेड क्रम्स याचे तयार करून ठेवायचे. आणि ब्रोकोली सँडविचची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तेही एकदा तुम्ही बनवून बघा. अतिशय पौष्टिक आणि अप्रतिम चवीचे असे सँडविच तयार होतात. आता जे ब्रेड आपण त्याच्या कडा काढून घेतल्या ना, तर ते ब्रेड आपण तोडून ना असे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि मिक्सरमध्ये ते फिरवून घ्यायचे आहे. याचा आपल्याला क्रम्स तयार करायचा आहे. आपण सर्वच महिलांना एक सवय असते की कोणतंही उरलेलं अन्नपदार्थ असेल ना, तर ते वाया जाऊ न देताना त्याच्यापासून काहीतरी नवीन तयार करायचं असतं. आणि बहुधा ह्याच विचारातून ना ही रेसिपी कोणीतरी तयार केली असावी. तर ज्या गृहिणीने ही तयार केली ना, तर ती खरंच खूप छानसुद्धा आहे आणि झटपट तयार होणारी सुद्धा आहे. आपण जे ब्रेड क्रम्स तयार करून घेतले ना, ते एका परातीमध्ये घेतले. त्यात 1 छोटा चमचा हिरव्या वेलचीची पावडर करून घेतली होती मी, ती घातली आहे. 1/3 कप इथे मी तुम्हाला दिसत नसेल यावर 1/3 कप आहे हा. तर 1/3 कप आपण याच्यामध्ये कोणत्याही ब्रँडचं दूध पावडर तुम्ही इथे घेऊ शकता. तर तेवढं दूध पावडर आपण याच्यात घातलं आहे आणि हे ब्रेड क्रम्ससोबत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे काय होतं ना, ब्रेडला ना एक त्याच्यात मिठाचं प्रमाण असतं ना, तर त्याला थोडीशी अशी खारट म्हणू शकत नाही आपण, पण मिठाची थोडीशी चव असते त्याला. तर ती बॅलन्स करण्यासाठी आपण याच्यामध्ये दूध पावडर घातली आहे. आता हे आपण दूध आपलं जे नॉर्मल टेम्परेचरवरचं जे दूध आहे, तापवलेलं दूध, त्या दुधाने हे पीठ मळायचं आहे आणि सॉफ्ट मळायचं. सॉफ्ट मळून आपल्याला हे थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. तुम्हालासुद्धा अशा झटपट करता येणाऱ्या पण साध्या आणि सोप्या अगदी कोणालाही जमतील अशा रेसिपी आवडत असतील तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे पीठ मळून झालं आहे, ते आपण थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे झाकून. तोपर्यंत आपण इथे साखरेचा पाक तयार करायचा. तर मी इथं 1.5 कप साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 2 कप आपण पाणी घालणार आहोत. आणि याचा आपल्याला ना फक्त थोडासा असा घट्ट पाक तयार करायचा. एक तार वगैरे आणायची नाही आहे पाकामध्ये. फक्त तो थोडासा 2 बोटांमध्ये धरून बघायचा. थोडासा असं घट्ट वाटायला लागला की गॅस बंद करायचा. आणि त्याच्यामध्ये मी थोडासा केशरी रंग घातला आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास घाला, नाही घातलं तरी चालेल. आणि थोडीशी वेलची पावडर घातली आहे. आता साखर आपली पूर्णपणे विरघळल्यानंतर ना पाक आपला तयार आहे. थोडा चिपचिपीत असा तयार झाला आहे, घट्ट लागतो आहे बोटाला पाक. तर आता आपण गॅस बंद करायचा आणि पाक बाजूला ठेवून द्यायचा आहे. कोणतंही काम करताना ना आपण ते स्टेप बाय स्टेप केलं ना, तर ते अगदी वेळेतसुद्धा पूर्ण होतं आणि आपला वेळसुद्धा वाचतो आणि झटपट तयार होते मग रेसिपी. आता हे आपलं पीठ ना तयार आहे, तर त्याला काय करायचं, परत एकदा मळून घेऊया आपण. जर घट्ट वाटत असेल ना, तर यात आणखीन थोडंसं दूध घालून ना याला सॉफ्ट असं पीठ तयार करायचं. आता इथे माझं पीठ सॉफ्ट आहे. तुमच्याकडे जर घट्ट झालं असेल तर मग त्याला थोडंसं दूध लावून पातळ करून घ्यायचं किंवा नॉर्मल करून घ्यायचं आहे. आता त्याचे छोटे छोटे गोळे तोडायचे आणि मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहे त्याचे. त्याला चिरा राहायला नकोत, अगदी गुळगुळीत असे लाडू तयार करायचे. अगदी छोटे छोटे तयार करायचे, खूप मोठे नाही. मस्त दिसतात सुद्धा ते दिसायला पण. थोडासा ना हे चिकट लागतं ना हाताला, तर काय करायचं, थोडासा आपण तुपाचा बोट लावायचा हाताला, म्हणजे मस्त ते वळले जातात. तर असेच मी नाही का सर्व पिठाचे लाडू छान असे वळून घेतलेत. थोडेसे गोल वळून घेतले आणि काही थोडेसे लांबट आकाराचे वळून घेतले आहेत. बघू शकता तुम्ही असे सिलेंडर आकाराचे. आता हे आपण ना मी आज हे तेलामध्ये तळणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपातसुद्धा हे तळू शकतात. तर हे आपण अगदी मध्यम गॅसवर किंवा लो गॅसवर हे तळायचे आहेत, कारण हे टाकल्याना लगेच लाल व्हायला लागतात. आणि आता प्रत्येक घरामध्ये तळणीचे पदार्थ सुरू झालेले आहेत. जसे सण सुरू झाले तसे तळणीचे पदार्थ सुरू झाले. तर काय करायचं, तळण्यासाठी ना अगदी छोट्या कढईचा वापर करायचा आणि थोड्याशा तेलाचा वापर करायचा. म्हणजे कढई जेवढी छोटी असेल ना, तेवढं ते तेलसुद्धा आपण त्यात कमी घालतो आणि मग कमी तेलावर ते तळलं जातं. म्हणजे आपलं तेलसुद्धा वाया जात नाही, खूप जास्त तेल जळलं जात नाही. आता हे बघा, आपण सारखे हलवत त्याला मस्त असा रंग आला आहे. किती सुंदर दिसत आहेत की नाही.
आता हे मस्त आपण असे काढून घ्यायचे प्लेटमध्ये. जे लांब आकाराचे आहे ते सुद्धा मी मस्त असे तळून घेतले आणि सुंदर असा रंग आला त्याला. हे बघा किती छान दिसत आहेत ना, अगदी गुलाबजामसारखेच दिसत आहेत. फक्त चवीला गुलाबजामसारखे लागणार नाही बरं का, नाहीतर तुम्ही म्हणाल हे तर गुलाबजामसारखे लागत नाही. सण सुरू झाल्यावर की नाही भेसळयुक्त पदार्थ बाहेर मिळायला लागतात, तर भेसळयुक्त खवासुद्धा मिळतो. त्यासाठी आपण हा सबस्टिट्यूट शोधलेला आहे. तर आपण ब्रेडचे गुलाबजाम आज केलेले आहेत. तर इथं पाक आपला गार झाला होता, तो परत एकदा मी गरम करून घेतला आणि हे बघा गुलाबजाम तो तोडून तुम्हाला दाखवते आहे. आतमध्ये किती छान शिजलासुद्धा आहे. हे बघा असा मस्त शिजला आहे तो. असं तोडून बघायचं तुम्हीसुद्धा, म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो शिजला आहे की नाही आतपर्यंत ते, म्हणजे परत एकदा ते तळतासुद्धा येतं. आता हे 1-2 तास याच्यामध्ये भिजू द्यायचे. याला जरा भिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि गरम पाकामध्येच टाकायचे आहेत. आता हे मस्त 1-2 तासांनी भिजले ना की असे रसरशीत गुलाबजाम आपले तयार होतात. अचानक घरी पाहुणे आले, खवा आणायला वेळ नाही किंवा गुलाबजामचं प्रेमिक्स तुमच्याकडे नाही, तर तेव्हा तुम्ही हे ब्रेडचे गुलाबजाम नक्कीच बनवू शकता. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जेव्हा ब्रेडचे गुलाबजाम बनवाल त्यात दूध पावडर नक्कीच वापरा. त्याने त्याची चव अप्रतिम येते आणि चवीलासुद्धा छान लागतात. आणि आजची अशी गोड आणि झटपट होणारी आपल्या उरल्या-सुरल्या पदार्थातून तयार झालेली रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.